राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सध्या महादेव जानकर यांचं नेमकं चाललंय काय? मी स्वतंत्र एकटाच चलोरे या भूमिकेतून या देशातल्या रयत समाजाला, बहुजन समाजाला जाग करून आपलाच बुद्धी, आपलंच मस्तक यूज करून या देशाची सत्ता कशी आणता येईल आपल्याला, खऱ्या छत्रपती शिवरायांचं राज्य, खऱ्या शाहूचं, खऱ्या बाबासाहेबाचं, महात्मा फुलेच्या विचाराचं राज्य कसं आलं पाहिजे, म्हणजे वंचित समाजाला या सत्तेमध्ये वाटा, न्याय वाटा, आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, त्यात कसा मिळाला पाहिजे, यासाठी मी राष्ट्रीय समाज पक्षाची मांडणी चांगली माझी. एकीकडे वंचितांना न्याय वाटा सत्तेचा मिळाला पाहिजे, मग आपणाला देखील महायुतीच्या सरकारनं, भाजपनं सत्तेत वाटा दिला होता, परंतु नंतर कुठं गणित बिघडलं की महादेव जानकर हे सत्तेच्या बाहेर फेकले गेले. त्याचं कसं असतंय की कुठल्याही पक्षाला वाटतं की त्यांचा उपयोग करून घेऊन आपला पक्ष मोठा करू, असं प्रत्येकाला स्वार्थ असतो. तसं त्यांना गरज होती तोपर्यंत आमच्यासारख्याचा उपयोग होतो, पण त्यांना वाटलं असेल आता गरज नाही, त्यामुळे आम्ही आता स्ट्रॉंग झालेलो आहे. परंतु आम्ही बी गनिमी काव्याने चालणारी माणसं आहोत. साधना आमच्याकडे कमी असू द्या, पण त्यांचे वीक पॉईंट आम्हाला माहीत आहेत. त्यामुळे आम्हीच त्यांना सत्तेवर बसवलंय. आम्हाला सत्तेच्या त्यांना पाय उतार कसं करायचं हे चांगलं, आम्हाला बी गणित चांगले येतं. म्हणजे सध्या आपली वाटचाल महाविकास आघाडीच्या दिशेने असं म्हणायचं का? नाही, महाविकास आघाडी आणि महायुती ही दोघे सख्खे मावस भाऊ आहेत. या दोन्ही सख्य मावस भावापासून सावध राहून पाऊल टाकायचं. पण त्यात आज सध्याला काय झालंय, महाविकास आघाडीचं पावलं जरा थोडंसं कमकुवत आहेत. मग कमकुवत माणसावर उभं राहणं हे सामाजिक गणित आपलं आहे. त्यांना वाटलंच तर तसं आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहायची देखील आपली तयारी ठेवणार आहे. लोकसभा निवडणुकीत परभणीतून आपला पराभव झाला. आपला पराभव असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब असतील, इकडे भाजपमधून लोकहिताची कामे केले रावसाहेब दानवे साहेब असतील, ही लोक जनमानसांना अजून वाटतं की ही लोक लोकसभेमध्ये दिसायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवानं आज ती लोक नाहीत. ह्याची कमतरता तुम्हाला आपण फिरत असताना राज्यभर ती कुठे जाणवली कधी? नाही, मी आजही गेलो कुठल्याही शहरात, कुठल्याही तालुक्यात, तर 200-250 लोक रात्री 2 वाजता येतात मला भेटायला. त्यामुळे मला वाटत नाही मी सत्तेत आहे का नाही, ती कधीच मला वाटलं नाही. आणि दुसरी गोष्ट, जर परभणीचा मी खासदार झालो असतो तर 248 महाराष्ट्रात जे 28 लोकसभा आहेत ना, त्यात मी एक टॉप नंबरचा तो लोकसभा मतदारसंघ केला असता. पण तिथल्या शेतकऱ्याला, जनतेला माझ्याबद्दल काही कमी वाटलं असेल. आता ते माझ्या मित्राला त्यांनी निवडून दिलं, काय त्यांच्याबद्दल शुभेच्छा आहेत. जनतेचा कौल शेवटी आपण मान्य केला पाहिजे. पण मला जर तिथं संधी दिली असती तर मला घरदार संसार काय नव्हता, मतदारसंघ हाच माझं घर बनलं असतं. आणि त्या लोकांच्या, शेतकऱ्याच्या मुलांना मान सन्मान, इज्जत कशी मिळाली असती ह्याचा मी प्रयत्न केला असता. त्याच तद्वतच राजू शेट्टीने देखील शेतकऱ्याबद्दल, आमच्याजवळ काही कारखाना नाही, सूतगिरणी नाही किंवा काही पिठाची चिक्की बी नाही, दूध संघ नाही, पण आम्ही काम केलं असतं शेतकऱ्याच्या हिताचं. फॉर एक्झाम्पल, मी मिनिस्टर होतो तेव्हा दुधाचा दर माझ्या एवढा देशातल्या कुठल्याच दूध विकास मंत्र्यानं वाढवला नव्हता. त्यावेळेस 3, 5, 8, 5ला 1 लिटरला 42 लिटरपर्यंत दूध चाललं होतं. आणि आता जर माझी सत्ता असती तर मी 100 रुपयाला गाईच्या 3, 5, 8 लिटरला दूध दर दिला असता. पण दुर्दैव, चांगल्या माणसाला या प्रस्थापित व्यवस्थेतल्या पक्षांना मान्य नसतं. त्यांची बैल लागतात, मुंडे हलवणारी माणसं लागतात, चाहे भाजप असो किंवा काँग्रेस असो. मग मी काही मुंडे हलवण्यातला माणूस नाही. त्यामुळे त्यांना वाटलं असेल की ह्याच्यापासून आपण 2 हात लांब राहू. शेवटचा प्रश्न असेल, आज आपण माढा लोकसभा मतदारसंघात आहात. माढ्याचा आपण उभा राहिला असता तर निश्चित माढ्यामधून निवडून आला असता, परंतु नेमकं गणित कुठं चुकलं की आपण खासदार व्हायचं राहिला? काय झालं की ह्या लोकसभा मतदारसंघ विजयसिंह मोहिते पाटील एक ताकद आहे, रामराजे एक ताकद आहे आणि माझी बी ताकद आहे. आम्ही तिघांनी मिळून थोडंसं एकत्र आमचं गणित ठरलं होतं. पक्ष वेगळं असलं तर ह्या पार्लमेंटरी सीट बद्दल आमच्या तिघाचं मत एक होतं. मग त्यात काय झालं की पवारसाहेब या देशाचे आदरणीय मोठे नेते आहेत, त्यांचा मी मान सन्मान करतो. पण जेव्हा अलायन्सच्या वेळेस बात होती त्यावेळेस त्यांनी अलायन्स करतो म्हणले आणि शेवटी थोडंसं माझ्याबद्दल त्यांचं हे झालं. त्यामुळे मला इथनं शेवटी माढ्यातनं न लढावं लागलं. जर त्यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीनं मला ही जागा सोडली असती 100%. मी 4 वेळेस त्यांच्या मिटिंग झाल्या, पण त्यांनी शेवटपर्यंत फायनल केलं नव्हतं. मला थोडं काळबेरं वाटलं मला पवारसाहेबांचं थोडंसं, म्हणून मी निर्णय घेतला. आणि त्यामुळे आपण माढ्याच्या लोकसभा मतदारसंघातून राहिला गेला. परंतु मी आज तुम्हाला सांगतो पाटील साहेब, मी माढ्यातून खासदार डेफिनेटली होणार आहे. आणि ज्या दिवशी मी माढ्यातला खासदार असेल तेव्हा केंद्रातलं जबाबदार मंत्रीपद माझ्याकडे असेल, एवढं लक्षात ठेवा. सरकार कोणाचंही असू द्या, आज सध्याला तर आम्ही भाजपवर नाही, बिलकुल नाही. पण हे काय भाजप काय परमनंटच राहील असं काय काळजी करू नका तुम्ही. आम्ही त्यांच्यावर होतो तर सत्य होते, आम्ही आता बाजूला आहे. त्यांची वीक पॉईंट्स आम्हाला चांगली माहीत आहेत.
आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न करून रासपाच्या माध्यमातून दिल्ली कशी पादाक्रांत करता येईल करण्याचा प्रयत्न करू. तर हे होते रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब. यांनी सांगितलं की भविष्यामध्ये माड्याचा मीच खासदार होणार आणि केंद्रातील एक जबाबदार मंत्रीपद मीच भूषवणार असं ठामपणे आत्मविश्वासानं सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सयाजी गायकवाडसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, अकलूज. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.